नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बदलती अर्थव्यवस्था आता हळूहळू हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा होत चाललाय. तरी सुद्धा ही अर्थव्यवस्था बदलल्यानंतर किंवा ज्याचं स्वरूप बदलतं आहे त्याचे काय काय फायदे होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपलं पाऊल प्रगतीकडे कसं जाणार आहे या विषयावर आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळले आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे बदलती अर्थव्यवस्था एक पाऊल प्रगतीचे. या विषयावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे सर्वसामान्यांसाठी ही बदलती अर्थव्यवस्था कशी असणार आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हे बदल जेव्हा येत आहेत तेव्हा देशाच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टी आपण प्रगतिकारक करणार आहोत या सगळ्याबद्दल सांगायला आपल्याबरोबर आज दोन तज्ज्ञ आहेत. आजचे आपले पहिले तज्ज्ञ आहेत मोहन भावे सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. अर्थतज्ञ आहेत, अर्थ अभ्यासक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थशास्त्र किंवा आर्थिक गोष्टींमध्ये सामाजिक कार्य ते करतात. म्हणजे त्यांचं नेमकं कार्यक्षेत्र काय आहे जसजशी आपली चर्चा पुढे जाणार आहे आपण त्या अनुषंगाने बोलणार आहोतच. पण सरांनी 38 वर्ष न्यू इंडिया अश्युरन्समध्ये काम केलंय. तो सुद्धा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे त्यांना लाभलेला आणि त्या सगळ्याचा फायदा त्याचं मार्गदर्शन आज आपल्याला ते करणार आहेत. आणि आजच्या कार्यक्रमातले आपले दुसरे तज्ज्ञ आहेत महेश फडके सर. सर तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. डेप्युटी जनरल मॅनेजर TJSB सहकारी बँक ठाणे. सर तिथून आले आहेत आपल्याला ह्या संदर्भात सांगायला. बँकिंग तज्ज्ञ आहेत सर. त्याच्यामुळे एकंदरीत बँक आणि ह्या दृष्टिकोनातून प्रगतीचं पाऊल कसं असणार आहे पुढे त्याबद्दल सर आपल्याला सांगणार आहेत. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, प्रगती नेमकी आपण कशी साधणार आहोत, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये प्रगती होणार आहे, जरूर फोन करा. 24908050 24988050 022 आपला एसटीडी कोड जी मंडळ मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. आजचा जो आपला विषय आहे बदलती अर्थव्यवस्था एक पाऊल प्रगतीचे या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर नवीन नवीन गोष्टी माहितीच्या होतील, ज्या शंका असतील मनात त्या दूर होण्यासाठी मदत होईल. मोबाईलच्या माध्यमातून बोलत असाल तर अशा ठिकाणी जाऊन बोलणार आहात जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येतं जेणेकरून तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आणि हो, फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत म्हणजे आवाजामध्ये एक प्रकारची सलगता राहील. आजच्या आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. बदलती अर्थव्यवस्था एक पाऊल प्रगतीचे. मुळात आपलं जर जे टायटल आहे बदलती अर्थव्यवस्था एक पाऊल प्रगतीचे, काय साध्य करणार आहोत, काय उद्दिष्ट आहे आपलं? सर तुम्ही सुरू करा मग तुमच्याकडे. रिझर्व्ह बँकेने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500च्या नोट आणि 1000च्या नोटा या रद्दबादल केल्या आणि त्यामुळे जवळजवळ 86% कॉम्पोनंट हा रोकड व्यवस्थेतला कमी झाला. अचानक रोकड तुटवडा जाणवू लागला. रिझर्व्ह बँकेने बँकातनं पैसे काढण्यासाठीची जी मर्यादा आहे ती कमी केल्यामुळे लोकांना ती पैसे बँकेत रांगेत उभे राहून काढणं आणि आपले दैनंदिन व्यवहार भागवणं हे जिकिरीचं व्हायला लागलं. आणि ह्याच माध्यमातून लोक सगळे नागरिक आपली काटकसर शिकले, आपलं कन्झम्पशन पॅटर्न कमी केलं त्यांनी. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून बँकिंगमधले जे काही ठेवी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्या आणि बँकांकडे जेव्हा डिपॉझिट हा स्रोत वाढत गेला तेव्हा बँकांची जी कॉस्ट ऑफ फंड असते ती देखील कमी झाली आणि त्यामुळे लोकांना कर्ज देण्यासाठीचे जे रेट कमी करायचे ते त्यासाठी ते सोयीचं झालं. रिझर्व्ह बँकेने देखील त्याच्यावर रेपो रेट कमी केला कारण इन्फ्लेशन कमी झालं आणि एक प्रकारे अर्थव्यवस्था सुलभ होण्यासाठी फार मोठी मदत झाली. बरोबर. आणि इन्फ्लेशन जेव्हा कमी होतं तेव्हा लोकांचं सेव्हिंग वाढत असतं, कन्झम्पशन पॅटर्न हे वाढत असतं, इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथ या गोष्टी सरकारच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या आहेत त्या घडायला लागलेल्या असतात आणि ह्याच अर्थाने प्रगतीकडे एक पाऊल असं आपण म्हणू शकतो. बरं, लॉंग टर्म ज्याला आपण लॉंग टर्म बेनिफिट्स. बरोबर, लॉंग टर्म बेनिफिट्स. सर तुम्ही काय सांगाल? ही जी नोटाबंदी आली त्याकडे जमा झाले. आता हे जे पैसे आहेत, रक्कम आहे, ही रक्कम चांगल्या गोष्टींच्यासाठी सरकार खर्च करू शकेल आणि ज्याच्यातनं समाजाची वेगळ्या प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने सेवा होऊ शकेल. बरोबर. ह्याच्यात एक गोष्ट
लक्षात घेण्यासारखी आहे की सरकारने जरी हा नोटाबंदीचा कायदा राबवला पण तो यशस्वीपणे राबवला, याचं मुख्य कारण म्हणजे सर्वसामान्य माणसांनी त्याच्यात घेतलेलं सामंजस्य, शांतपणा हाच त्याला प्रमुख कारण आहे. प्रतिसाद जो मिळाला प्रतिसाद जो सर्वसामान्यांकडनं. मिळाला. बरोबर. आणि असं म्हणायची गरज आहे आज की सशक्त भारताचं परत एकदा प्रदर्शन आपल्याला घडू शकलं. कारण नियम करून उपयोग होत नाही, ते मनापासून पाळायला लागतात. ती जी शिस्त आहे ती शिस्त प्रत्येकाने पाळली ही खरोखर अवर्णनीय आहे, एवढंच मी म्हणू शकेन. आपण आता एक पाऊल प्रगतीचं जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा थोडासा पुढचा विचार आपण नेहमी करत असतो. जेव्हा प्रगती म्हणत असतो तेव्हा नाही का, काही वर्षांचा विचार होत असतो. आणि जेव्हा एखाद्या देशाची प्रगती आपण म्हणतो त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स येतात, बरेचसे सेक्टर्स त्याच्यामध्ये असतात. उदाहरणार्थ शेती आहे, उद्योगधंदे आहेत किंवा परकीय गुंतवणूक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. या एकेका सेक्टरसाठी ही बदलणारी अर्थव्यवस्था कशी फायदेशीर होणार आहे? सर, तुमच्यापासून सुरू करूया. शेतीबद्दल तुम्ही काय सांगाल? शेतीचं जर का तुम्ही बघाल तर शेती ही मुळातच ही रोकड बेस्ट अशी एक व्यवस्था आहे. त्यामुळे रोकड अचानक कमी झाल्यामुळे शेती व्यवसायाला थोडंसं सुरुवातीला हे मारक ठरलेलं आहे. म्हणजे हे शॉर्ट टर्म त्याचा इम्पॅक्ट आहे. बरोबर. शेती आता नोव्हेंबर महिन्यात झाल्यामुळे खरीप पिकाचा हंगाम संपून रब्बी पिकाकडे हे शेतकरी चाललेले असताना अचानक रोकड तुटवडा झाल्यामुळे रब्बी पिकावर त्याचा परिणाम होतो का काय अशी परिस्थिती झालेली आहे. त्याचा इफेक्ट आपल्याला लवकरच कळतीलच. त्याचबरोबर अचानक चलन तुटवडा झाल्यामुळे त्यांना जे बियाणं घ्यायचं असेल, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स असतील, त्यासाठी जो काही पैसा लागतो तो अचानक त्यांच्या हातात नसल्यामुळे याचा एक दुष्परिणाम झाला. पण माझं असं मत आहे की शेतीच्या बाबतीत हा तात्कालिक स्वरूपाचा जरी इफेक्ट असला तरी लॉंग टर्ममध्ये एकदा हे शेतकरी सज्ञान झाले, लिटरेट झाले, डिजिटल बँकिंगवर मूव्ह झाले तर मला असं वाटतं की हे अडथळे सगळे दूर होतील. सर, तुम्ही या क्षेत्रात सामाजिक कार्य करता. मुळात हे क्षेत्र समाजकार्यासाठी ओपन होणं, ह्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलणार आहोत. पण मुळात शेती व्यवसाय असेल किंवा आपला देश हा शेतीप्रधान आहे, कृषीप्रधान देश आहे आपला, तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये साक्षर करणं, ह्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो? कारण अजून तो संभ्रम आहे त्यांच्या मनात. संभ्रम तर नुसता शेतकऱ्यांच्यात आहे असं नाही, सर्वसामान्य शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्यात पण आहे. परंतु हळूहळू आणि प्रत्यक्ष सरकारने तर ते आणले आहे, ते फक्त हळूहळू पोहोचणार आहे की शेतीच्या इथे जरी तुमच्याकडे मोबाईल हा जरी स्मार्ट नसला तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावर ट्रान्झॅक्शन्स करता येणार आहेत. बरोबर. असं सरकारने सगळी पावलं उचललेली आहेत. ती फक्त आपल्यापर्यंत पोहोचायला हा वेळ थोडासा जाणार. हा जेवढा वेळ कमीत कमी असेल त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन आपण जास्तीत जास्त प्रगतीकडे जाण्याची शक्यता आहे. वेळ तर जाणार आहेच, कारण व्हर्च्युअल पेमेंट ही आपल्याला सवयच नाही आहे. अगदी खरं, अगदी खरी गोष्ट. कारण आपल्याला एक वैशिष्ट्य असं आहे की सगळं रोखीने व्यवहार करण्याची सवय लागलेली आहे. म्हणजे अतिरेकाने नव्हे तर प्रत्यक्षात असं घडतं की कोणाचं जर आपल्याला देणं असेल, पेमेंट करायचं असेल, मग ती वस्तू खरेदी असून दे किंवा कुठल्या दुसरे काही सरकारी पेमेंट असून दे, ते चेकने किंवा इतर पद्धतीने देण्यामध्ये सुरक्षितता वाटत नव्हती आणि नाही आहे. मी आता हाच प्रश्न विचारणार होते की ह्याच्यामध्ये कुठेतरी विश्वास आणि सुरक्षितता. आपल्याला असं वाटतं की मी कॅश भरून आलो ना, रोखीने रक्कम भरून हातात रसीद आली, झालं म्हणजे मी सुटलो. ही आपली मानसिकता तयार झालेली आहे आणि ह्या मानसिकतेतनं आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. आणि आता तर काही ठिकाणी फिरत असताना आणि पेपर्सचे जे अंदाज येतात त्या ह्याच्याप्रमाणे विक्री करणारे उद्योग असेल किंवा व्यापारी असतील, ह्यांच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फरक येतोय. कारण आता विक्री ही जर आपण बँकिंग व्यवस्थेतनं केली तर आपली विक्री वाढू शकेल आणि ती विक्री वाढल्यानंतर आपल्याला फायदाही होऊ शकेल.
असा जो समज तयार व्हायला लागलेला आहे त्याचं मुख्यत्वे कारण म्हणजे सरकारने आणि इतर अनेक बँकांनी त्याचा पाठपुरावा आणि आग्रह धरलेला असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा लवकरच लक्षात येणार आहे. मला वाटतं दोन व्यक्तींमधला थेट व्यवहार हे सुद्धा ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, नाही का? जे बरोबर, मधले बरोबर. जे काही माणसं असायची ती जाऊन आता मिडलमन थेट झालं. व्यवहार त्याच्यामध्ये म्हणजे होऊ शकतो. सरकारला आता गरिबांसाठी काही बेनिफिट द्यायचे असतील तर ते डायरेक्ट अकाउंटला येणार आहेत. इथे Exactly. मिडलमन हा अवॉइड केला जातोय. बरोबर आहे अशा पद्धतीचा फायदा इथे नक्कीच होणार आहे. सर. हा. छोटे मोठे जे आर्थिक व्यवहार आहेत हे ज्या वेळेला बँकांच्या थ्रू होतील त्यावेळेला आपल्या अर्थव्यवस्थेला आणि अर्थकारणाला चालना मिळून ती भरभराटीस लवकरात लवकर येईल ह्याची पूर्णपणाने जाणीव सर्वसामान्य माणसांना झालेली आहे. फक्त ती अंमलात यायला आणि ती प्रत्यक्षात अनुभवायला थोडासा वेळ जाणार. तो वेळ आपण कमीत कमी कसा घेऊ ह्याच्यावर हे सगळं यश अवलंबून आहे. अगदी खरं. मला एक विचारायचं आहे. हा, बाकी माणसाची एक अशी मानसिकता पण आहे की कुठलाही बदल हा पटकन स्वीकारता येत नाही. मग ते कॉम्प्युटरायझेशन असो किंवा पूर्वीच्या काही नोटा कॅन्सल झालेल्या असो ते आत्मसात करायला कठीण गेला. तर कॉम्प्युटरायझेशन नंतर आपण सगळेच जण त्याला एकदम अकस्टम झालेलो आहोत बरोबर आहे. आणि कॉम्प्युटरायझेशनचे अनेक फायदे आपण बघतो. तसंच निश्चलीकरणाचे फायदे आणि मग आपण डिजिटलायझेशनकडे जाणार आहोत त्याचे अनेक फायदे आहेत आणि ते आपल्याला लवकरात लक्षात येतील. मला एक असं विचारायचं आहे की आता ही जी मुदत दिली गेली, एका ठराविक वेळापर्यंत आपल्याला मुदत अशी होती की तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही तुमचा पैसा बदलू शकता, काही प्रमाणात तुम्ही काढू शकता. पण आता जेव्हा पैसा बदलायचा आहे तेव्हा आता रिझर्व्ह बँकेकडे तुम्हाला जावं लागणार आहे. हा ब्रॅकेट आता सुरू झालेला आहे. तर ह्या ब्रॅकेटमध्ये नेमकं काय घडणार आहे आणि कशासाठी, कोणासाठी आहे ही ब्रॅकेट? ही विशेषतः जे परदेशस्थ भारतीय आहेत, भारतातून जे मायग्रेट झाले नोकरीच्या निमित्ताने, धंद्याच्या निमित्ताने, की ज्यांना ह्या काळात भारतात ते नव्हते आणि ह्या 2 महिन्यात हे सगळं कॅश बँकेत भरणं किंवा बदलणं हे त्यांना शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांच्यासाठी हा जो पुढचा कालावधी दिलेला आहे की त्यांनी भारतात येऊन ह्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या काउंटरवर जाऊन बदलायच्या आहेत. त्यात त्यांना फक्त KYC त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि एक डिक्लेरेशन द्यायचं आहे की मी हे जे काय खरं कारण आहे की मी परदेशात घेऊन गेलो होतो आणि आता माझ्याकडे राहिलेली कॅश आता मला बदलायची आहे. अशा प्रकारचे त्यांचं डिक्लेरेशन दिलं की त्यांना त्याची सोय मिळणार आहे. डिक्लेरेशन म्हणजे कोणत्या प्रकारचं, काय काय त्याच्यामध्ये नोटांचे डिटेल्स पण त्याच्यात द्यायचे? नोटांचे डिटेल्सही द्यायचे आणि परदेशात गेल्यामुळे मला हे बदलता आले नाही हे त्यातलं सबळ कारण आहे. बरोबर. त्याची जी कागदपत्र आहेत, कारण असेही काही व्यापारी आहेत की जे येणारे नाही आहेत परंतु ह्या 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत व्यापार उद्योग काही घरगुती कारणं असतील त्याच्यामुळे ते परदेशी होते, त्यांना सुद्धा ही सुविधा मिळावी. कारण ते काय त्या नोटा बदली करण्यासाठी तेवढ्यासाठी येऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी ही खरी मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ भारतातल्या नागरिकांच्यासाठी नाही. आणखीन एक लक्षात घेण्यासारखं आहे ते म्हणजे नेपाळ, भूतान, पाकिस्तान, बांगलादेश या इथे राहणाऱ्या लोकांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नाही. परंतु जे NRI आहेत त्यांना ह्याच्यात अर्ज करता येईल. परंतु त्यांचा जो फॉरेन एक्सचेंज मॉनिटरी ऍक्ट आहे त्याच्या अटी आणि निर्बंध त्याला लागू होतील. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे परदेशस्थच आहेत, सिटीजन नाहीत पण इंडियन ओरिजिन आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा फायदा मिळणार नाही आहे. अच्छा, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं सुद्धा सर्वसामान्यांनी फार गरजेचं आहे. कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया आपण. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मी गिरीश आळेकर बोलतोय डोंबिवलीहून. बोला आळेकर सर. आपल्याला जे FDचे रेट आता बँकेतल्या ठेवी वाढल्यामुळे कमी झालेत, त्याच्यामुळे खरं तर हे अर्थशास्त्रीय दृष्ट्या योग्य असेल, परंतु सामान्य माणूस जो आहे त्याचा मात्र भ्रमनिरस होतो की मी बँकेकडे अपेक्षेने बघतो आणि रेट मात्र कमी होत चालले, आणि तो एक भाग झाला. आणि त्याच्यामुळे माझा दुसरा हे असं आहे की सामान्य माणूस
याच्याकडे म्हणजे शेअर मार्केटकडे ढकलला जातो. त्याला सांगितलं जातं की शेअर मार्केटकडे जा, पण ते एक फसवं हे आहे. तर तिथे त्याला धोका पत्करावा लागतो किंवा धोका होतो सुद्धा. तर ह्याच्यावर आपल्या लोकांचं काय मत आहे? धन्यवाद. नक्कीच सर आपल्याला ह्याबद्दलचं मार्गदर्शन करतील. आळेकर सरांचा जो प्रश्न आला होता की एफडीचे रेट्स कमी होत आहेत, एक चांगली काय म्हणत आपले पैसे सुरक्षित आणि ठेवी म्हणून आपण त्याच्याकडे नेहमी बघत असतो, पण आता ते रेट्स कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना मात्र थोडंसं नाराज ते झालेले आहेत. त्याच्याबद्दल सर काय सांगाल? काय कारण आहे आणि सामान्यांनी कसं बघायचं याच्याकडे? बरोबर. बँकांचा जो कार्यप्रणाली आहे ती मुळातच ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि कर्ज देण्याच्या माध्यमातून नफा कमवणे असं असल्यामुळे आज जी स्पर्धा चालू आहे आपल्या भारतात की इंटरेस्ट रेट कमीत कमी कसे राहतील, कोणती बँक हाऊसिंग लोनला कार लोनला किती कमी देते म्हणजे ग्राहकांना आकर्षित करता येईल. तर जेव्हा एफडीचे रेट कमी होतात, आता हे कमी होण्याचं कारण मुळातच आपण म्हटलं की 500,000च्या नोटा कॅन्सल झाल्यामुळे बँकात मोठ्या प्रमाणात डिपॉझिट्स आली आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ फंड म्हणजे विशेषतः सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये हे पैसे जास्त आले, जिथे बँकेला व्याज जास्त द्यायला लागत नाही. त्यामुळे बँकेचा जो कॉस्ट ऑफ फंड आहे तो कमी झाला. नॅचरली त्यांना कर्ज देण्याचा जो त्यांचा व्याजदर आहे तो कमी करता येणं शक्य झालं आणि त्या निमित्ताने ग्राहक वर्गाला आकर्षित करणं हे देखील सोपं झालं. आता ह्यांचा जो प्रश्न आहे की फिक्स्ड डिपॉझिटवरचा जो व्याजदर कमी झाला त्यामुळे सामान्य माणसांनी काय करायचं किंवा विशेषतः सिनियर सिटीजननी कसं काय त्यांचं गुजरण करायची असा प्रश्न आहे. पण आता आपण असं जर का बघितलं तर आपण परदेशात म्हणजे अमेरिका असेल किंवा जपान असेल तिथे तर हे व्याजदर आहेत 0% किंवा 1%. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला कालांतराने ह्या 8%वरून 60% आला, 7.25% आला, हा उद्या आणखीन खाली येण्याची शक्यता आहे. तर हे आता ठरलेलंच आहे, असंच होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधायला देखील लागतील, गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधावे लागतील म्हणजे आपल्याला. दुसरा जो सल्ला त्यांनी सांगितलाय की अनेक तज्ज्ञ सांगतात की शेअर मार्केटमध्ये गुंतवा, तर तिथे तज्ज्ञांचा सल्ला त्यांनी जरूर घ्यावा आणि आपली जी गुंतवणूक आहे ती म्हणतात ना एका व्हेरियस बास्केटमध्ये असावी की काही प्रमाणात बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट असेल, काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये असेल. तर त्यांचं तज्ज्ञांचं म्हणणं बरोबर आहे की शेअर मार्केटमध्ये म्हणजे इक्विटीमध्ये जर का पैसा टाकला तर त्याचे रिटर्न ओव्हर द पिरियड जास्त असतात बँकांच्या व्याजदरापेक्षा. त्यामुळे त्यांनी आपली जी गुंतवणूक आहे ती विविध बास्केटमध्ये SIP असेल किंवा शेअर मध्ये सुद्धा गुंतवणूक असेल तर अशा प्रकारे केली तर त्यांना जास्ती उत्पन्न मिळू शकेल. भावे सर मला या अनुषंगाने विचारायचं आहे की आपल्याकडे ह्याबद्दल म्हणजे काय म्हणूयात आपण साक्षरता, जशी वेगवेगळ्या प्रकारची साक्षरता असते तसं बँकिंगचं क्षेत्र असेल किंवा अर्थकारण असेल, ह्याची साक्षरता मुळातच आपण तितक्या प्रयासाने करून घेत नाही का? कारण सरसकट शेअर मार्केट म्हटल्यानंतर धोका असं एक लेबल दिलं जातं त्याला, मुळात ते तसं असू नये. तर तुम्हाला असं वाटतं की आपण ह्या पद्धतीने साक्षर होणं, अर्थशास्त्रामध्ये साक्षर होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने? आता ती गरज आहे देशाची. डिजिटल इंडिया हा जो मुद्दा घेतलेला आहे तो त्याच्यासाठी घेतलेला आहे की आतापर्यंत जे रोखीने शेअर बाजारामध्ये सुद्धा अनेक गोष्टी रोखीने चालत होत्या पण त्या ऑफ द रेकॉर्ड होत्या. परंतु आता मात्र सगळ्या म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण सांगतो की ऑस्ट्रेलियामध्ये फक्त रोखीने व्यवहार 9% चालतात. बरोबर. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका येथे अगदी जास्त म्हणजे 22 ते 25%. अहो ब्राझील सारख्या देशात 25%. आपल्या इकडे रोखीचे व्यवहार हे 78% चाललेले होते. बरोबर. त्याच्यामुळे बँकांना सुद्धा संभ्रम होता की किती टक्के कमी द्यायचे का जास्त द्यायचे. बरोबर. कुठेही शिस्त आणि पैसा हे एक भांडवल आहे. खरं मुळात इथून सुरुवात व्हायला पाहिजे, कारण मुळात एक लक्षात घेण्यासारखं आहे की पैसा हे भांडवल आहे. या भांडवलातून उद्योग निर्माण होतो, या उद्योगातून संपत्ती तयार होते, या उद्योगातून रोजगार निर्माण होतो, रोजगाराच्या निमित्ताने सॅलरी आपल्याला हातात येते आणि आपण विविध गोष्टी विकत घेतो. त्या विकत घेतल्यानंतर जे आणि ते बँकांच्या थ्रू जर आता झालं तर आपोआप अर्थकारणाला चालना
नुसती येईल असं नाही तर ती धावायला लागेल आणि त्याच्यामुळे बरोबर. नुसते बँक इंटरेस्ट, नुसते फायदे ह्याच्यावर न बघता सरकार आपल्याला इतरही काही गोष्टी आपल्याला पुरवू शकेल बरोबर. असा माझा विश्वास आहे. अगदी त्यांनी उद्योगधंद्यांचा विषय काढला आहे, तर उद्योग क्षेत्राला या बाबतीत कसा फायदा होणार आहे त्याच्याकडे आपण वळूया. पण एक फोन येतोय, आपण फोन घेऊया. नमस्कार. हॅलो हॅलो बोला रमेशजी. हा, मी सांगलीहून रमेश चव्हाळे बोलतोय. समजा भारतीय लोकांच्यासाठी 5,000च्या नोटा बदलून येणार नाही ही आता मला दुर्दशा समजलं मॅडम. परंतु एखाद्या अपंग ग्राहका म्हणजे अपंग इंडियन असेल किंवा मतिमंद असेल, अंध असेल किंवा अन्य कुठल्या दृष्टीने व्याधीग्रस्त असेल, त्याच्या जर दुर्दैवानं 2-3 नोटा जर बदलायच्या राहिल्या असतील तर आता आम्हाला सांगलीहून म्हणल्यावर रिझर्व्ह बँकेची शाखा पुण्याला योग्य स्टेटमेंट देऊन, केवायसी देऊन, मेडिकल सर्टिफिकेट देऊन वगैरे किंवा खुलासा देऊन जर नोटा बदलण्याचा प्रयत्न केला तर नोटा बदलून मिळतील का? बर. दिव्यांग यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. भावे सर, तुम्ही काय सांगाल खूप याच्याबद्दल? महत्वाचा प्रश्न आहे, पण पूर्ण पण नाही आहे. हा, तो एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो की ह्या ज्या नोटा बदलीचं जे वाढीव मुदत जी दिलेली आहे ती फक्त मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, मेट्रो सिटीज कोलकाता आपल्या ज्या आहेत आणि नागपूर अच्छा, ओके. एवढ्याच केंद्रात, या 5 केंद्रात दिलेली आहे. पुणे किंवा अशाच कोल्हापूर छोट्या शहरातनं ह्याची उपलब्धता नाही. परंतु त्याच्यासाठी योग्य पद्धतीने आपण जर मुंबईत येऊन, तुम्हाला सांगलीवाल्यांना मुंबई जवळ आहे म्हणून मुंबईत येऊन योग्य पद्धतीने त्याचे कागदपत्र सादर करण्यात आले आणि ह्याही आपण अपंग म्हणू किंवा असे जे आहेत की जे पोचू शकलेले नाहीत, ह्यांच्याकडे किती नोटा आहेत ह्याच्यावर हे सगळं गोष्ट अवलंबून असणार आहे. कारण ह्यांच्याकडे काही लाख रुपये निघाले तर ते गव्हर्नमेंट बदली करून देईल की नाही याच्याबद्दल शंकाच आहेत. अच्छा. परंतु जर जेन्युइन असेल तर नक्की, आणि हा जो वाढीव काळ दिलेला आहे हा बाकीच्याही इंडियनसाठी दिलेला आहे. परंतु जे एक्सेप्शनल हा. की जे अशा गोष्टी की ज्याच्यामुळे तो पोचू शकला नाही पण त्याचे कागदपत्र, पुरावे हे सगळी पूर्णपणाने कारणं सुद्धा तुम्हाला आता कारणं declare करावी ही लागणार आहेत. पूर्ण सादर करायला लागतील. तो प्रत्यक्ष माणूस आला नाही तरी चालेल कारण तो अच्छा. अपंग आहे. ओके, बरं. मग तसं त्यांना बरोबर ते पण कागदपत्र कॅरी करावं लागेल ना, की माझ्या बदल्यात अमुक तमुक, मग त्यांची तुम्हाला सुद्धा अथॉरिटी ओळखपत्र. लेटर घेऊन असं Authority सगळं letter. तुम्हाला करायला लागेल. कारण त्याची सत्यासत्यता पटवणं. कारण नाही तर लोक ह्याच्या आड येऊन काही पैसे ते त्याच्या आड काही होऊ नये होऊ म्हणूनच नये हे म्हणून सगळं ते झालेलं आहे. सगळं ते काळजी घेणार सरकार. बरं. आणि त्या अपंगाच्या नावाने तिथे क्रेडिट होणार. जो ते हे सगळे कागदपत्र घेऊन जाईल त्याच्या हातात रोख रक्कम मिळणार नाही. नाहीये. सर, तुमचा काय अनुभव आहे ह्या बाबतीत? काय सांगाल? नाही, मगाशी मी जसं म्हटलं तसं की हे जरी अनिवासी भारतीयांसाठी ठेवलेलं असलं Mainly. तरी मेनली तरी देखील असे काही घटना असतील, आता दिव्यांग असतील तर सरकारला काय कारण हवंय, जस्टिफिकेशन हवंय, का राहिले Exactly. भराचे. तर बरोबर. आता भावेसाहेबांनी जसं म्हटलं की ह्याच्या आड काही दुसरंच नाही ना चाललेलं, हा, तर हे सरकारला अवॉइड करायचं. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही सांगणारं कारण हे खूप जेन्युइन असणार आहे तोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला जसा बदलून हवाय किंवा ज्या पद्धतीने तुमचं सगळं कॅश तुम्हाला आता बदली करून हवेत ते सगळं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये. मुळात रिझर्व्ह बँकेचे जे सगळे नियम हो. आहेत किंवा सरकारचे सुद्धा असते हम्म. त्यांना कोणाचेही पैसे बुडवायचे नाही Exactly. हे लक्षात ठेवा. कारण रिझर्व्ह बँकेमध्ये ज्या नोटा बदलल्या गेल्या नाहीत त्या सगळा जो काय भाग आहे किंवा खात्यात आल्या नाहीत, बदलल्या गेल्या नाहीत किंवा खात्यात आल्या नाही, हा तर सगळा फायदा रिझर्व्ह बँकेचा म्हणजे इनडायरेक्टली सरकारचा देशाचा आहे. परंतु त्या फायद्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे. परंतु अशा पद्धतीचं तो अजून आकडे प्रकाशित व्हायचे आहेत. परंतु अशा पद्धतीचे म्हणून तर हे एक्सटेन्शन दिलेलं आहे Exactly. की कोणालाही
याच्यामुळे तोटा होऊ नये. तोटा होऊ नये. आपण उद्योगधंद्यांबद्दल बोलत असतो की ही बदलती अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामुळे उद्योगधंद्यांवर ह्याचे कोणते परिणाम होणार आहेत. आपण शेतीबद्दल बोललो की सध्या आता थोडंसं तिकडे अडचणीचं जरी वातावरण असलं तरी लवकरच ते तसं राहणार नाहीये. उद्योगधंद्यांच्या बाबतीत ही बदलती अर्थव्यवस्था काय प्रगती घेऊन येऊ शकते? मी मगाशी जसं म्हटलं की शेतीचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा आता तात्कालिक त्याचे दुष्परिणाम आहेत, परंतु लॉंग टर्म मध्ये ते सगळं फायदेशीरच आहे. तसंच उद्योगधंद्यांसाठी देखील जर का आपण बघितलं की ऑक्टोबर महिन्यात परचेसिंग मॅनेजर इंडेक्स जो होता तो 47.4% होता. तर ह्याचं इंडिकेशन असं आहे की हा रेशो जेव्हा 50पेक्षा खाली असेल तेव्हा इकॉनॉमी आकुंचन पावते आणि जेव्हा तो 50पेक्षा जास्त असेल तेव्हा इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होते. तर हा इंडिकेटर ऑक्टोबरमध्ये 54 पॉईंट होता, जो नोव्हेंबरमध्ये डिमॉनिटायझेशन नंतर 47% आला. तर तात्कालिक परिणाम आपण म्हटले तर त्याच्यात आकुंचन पावलेलं आहे, परंतु लॉंग रनमध्ये ह्याचा नक्की फायदा आहे. दुसरं, काही बेसिक इंडस्ट्री आहेत आपल्या, म्हणजे सिमेंट आहे, रिफायनरी प्रोडक्ट्स आहेत किंवा स्टील आहे. इथे देखील ऑक्टोबर महिन्यात 6.6 असा इंडस्ट्रियल इंडेक्स ऑफ प्रोडक्शन होता, तो 4.9 वर आला नोव्हेंबरमध्ये निश्चलीकरणामुळे. तर हे सगळे जे इनिशियल हिकअप्स आहेत, म्हणजे वातावरण सगळीकडेच गोंधळलेलं होतं, त्याचा हा परिणाम, सुरुवातीचे जे काही दुष्परिणाम आहेत, परंतु लॉंग टर्म मध्ये उद्योगधंद्यांना हे नक्कीच सोयीचं होणार आहे. कारण भावे सर म्हणाले तसं की पैशाकडे आपण भांडवल म्हणून बघणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि ते भांडवल जर उपलब्ध झालं तर उद्योगधंद्यांना त्याची थेट मदत होऊ शकते आणि उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकतो. भावे सर, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय ते फार इंटरेस्टिंग आहे. सामाजिक कार्य किंवा समाज कार्य म्हणून ह्या सगळ्याकडे तुम्ही एक पाहता, ज्याची आजच्या काळामध्ये खूप मोठी गरज आहे. या सगळ्यामध्ये जे आपले विद्यार्थी आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी विशेष करून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते सुद्धा इकॉनॉमीचा भाग होतात, कारण ते सज्ञान होतात कायद्याने. तर त्यांचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे मुळात, आणि त्यांना आपण ह्या सगळ्या कार्यामध्ये सहभागी कसे करून घेऊ शकतो? केंद्र सरकारच्या मनुष्यबळ खात्याने एक सर्क्युलर पाठवलाय सगळ्या कॉलेजेसना, उच्च माध्यमिक सगळ्या कॉलेजेसना एक सर्क्युलर पाठवलाय की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बँकांच्या मदतीने, कारण ते त्यातले तज्ज्ञ असतात, बरोबर, बँकांच्या मदतीने ह्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन वेगवेगळे जे त्या एरियातले शाळे कॉलेजच्या ज्या एरियातले जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना ही ह्या सगळ्याची समजूत घालून आणि काय पद्धतीने फायदा आहे अशा पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देऊन पाठवण्याची व्यवस्था आता मनुष्यबळ खात्याने त्यांना पाठवलेली आहे. आणि एक सगळ्यात चांगली माझ्यापर्यंत माहिती आली ती अशी की अनेक बँका ह्याचा पुरेपूर उपयोग आपल्या आपल्या वेगवेगळ्या स्कीमसाठी करून घेत आहेत आणि त्या जेवढ्या जास्त होतील तेवढा त्याचा फायदा होईल. काही कॉलेजेसनी तर स्ट्रीट प्ले तयार केलेले आहेत की ज्याच्यामुळे सर्वसामान्य व्यापारी जे आहेत त्यांचं लक्ष वेधलं जाईल. कारण जे आपण म्हणतोय की शेतकरी, कामगार, तसेच हे जे छोटे व्यापारी आहेत हे सुद्धा पूर्णतः अशिक्षितच आहेत. आर्थिक अशिक्षितता तर आहेच, परंतु ह्यांना सुद्धा आकडेमोड फार करता येत नाही. ते सगळे कॅशमध्ये त्यांची ट्रान्झॅक्शन्स होतात. पण ह्याचा उपयोग ज्या स्थानिक बँका आहेत आणि महाविद्यालय आहेत त्यांच्या थ्रू जास्तीत जास्त उपयोग आणि त्यांना प्रशिक्षण देणं याच्यासाठी कार्यक्रम राबवला जात आहे की ज्याच्यामुळे हे जे विद्यार्थी, तुमचा जो विषय आहे की हेच विद्यार्थी पुढे जाऊन इकॉनॉमीचा भाग होणार आहे, बरोबर आहे, की ज्याच्यामुळे नंतर परत शिक्षण आणि ह्याची गरज नाही की जो आत्ताच्या पिढीला जो कम्फर्ट वाटत नाही आहे, म्हणजे आपण मराठीत त्याला कम्फर्ट म्हणतो की अरे नाही आम्हाला तर सोयीचं नाही वाटत, तसं न होता
हे जे नवीन आलेले महाविद्यालयातली जी मुलं आहेत हे जास्त सफाईने आणि जास्त चांगल्या पद्धतीने डिजिटल इंडियाकडे भारताला घेऊन जाऊ शकतात. कारण स्मार्टफोन म्हणा किंवा कम्प्युटर म्हणा हे या मुलांच्या आता रोजच्या जीवनाचा भाग झालाय. आणि ह्याचा एक फायदा भावे सर असाही आहे का की जर या मुलांना आत्ताच प्रशिक्षित केलं तर अशा पद्धतीने ज्याला आपण कॅशलेस किंवा लेस कॅश म्हणतोय त्याच्यासाठी ती मुलं आत्ताच तयार झालेली आहेत. हो, कारण तो त्यांचा साहजिक गुण असणार आहे. बरोबर. हा काय सर? ह्या अनुषंगाने मलाही असं सांगायला आवडेल जरूर. की रिझर्व्ह बँकेनी सगळ्या बँकांना एक सर्क्युलर दिलेलं आहे की तुम्ही जे तुमच्या शाखांचं जे विस्तार करता त्याच्याऐवजी तुम्ही आता काही बिझनेस फॅसिलिटेटर किंवा बिझनेस करस्पॉन्डंट अशी एक संकल्पना पुढे आलेली आहे की ज्याद्वारे ज्या एरियात बँक नाहीये तिथे जो करस्पॉन्डंट जाऊन तिथला बिझनेस आणेल. बर बर बर. तर ह्या सर्क्युलरचा फायदा आमच्या बँकेने असाही घेतलेला आहे की हे जे आपल्याला साक्षरता आणायची आहे या डिजिटलायझेशनमध्ये तर असे बिझनेस फॅसिलिटेटर अपॉइंट करून आपण विविध समाजातील जे हे आहेत घटक आहेत त्यांना आपण साक्षर कसे करू आणि डिजिटलायझेशनकडे कसे नेऊ या दृष्टीने आम्ही देखील प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यात अशी आहे तुम्ही जो विचारलात की त्याच्यामध्ये केंद्र सरकारने अनेक बँकांनी ह्याच्यासाठी वेगवेगळ्या बक्षीस योजना दिलेल्या आहेत. ह्याचं कारण लोकांना त्या बक्षिसाच्या निमित्ताने पण का होईना परंतु तिथे आकर्षण व्हावं. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारने सगळ्या सरकारी आणि गैरसरकारी मोठ्या आणि छोट्या सगळ्या व्यवस्थापनाला कळवलंय की तुम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांचं किंवा बँकांची मदत घेऊन तुमच्या व्यवस्थापनामध्ये लोकांना ह्याचं प्रशिक्षण द्या की ज्याच्यामुळे लवकरात लवकर आपण डिजिटलायझेशनकडे जाऊ शकू. आपण जेव्हा चर्चा करत होतो कार्यक्रमाच्या आधी तेव्हा तुम्ही एक असा मुद्दा सांगितला होता की बऱ्याचदा असं एक स्टेटमेंट केलं जातं की आमच्याकडे डेबिट क्रेडिट कार्ड आहे मग बाकी सगळ्याची माहिती असण्याची आम्हाला काय गरज आहे, आम्हाला येत आहेत सगळे जे व्यवहार आहेत ते. ह्याच्याबद्दल काय सांगाल? तथ्य काय आणि अजून काय करायची गरज आहे? मुळात काही ठिकाणी मी जेव्हा कॉलेजेसना गेलो त्यावेळेला तिथे असं लक्षात आलं की मला सांगण्यात आलं डेबिट आणि क्रेडिट कार्ड एटीएम ह्या एवढं संकुचित हा एक पार्ट आहे मी नाही म्हणत नाही. बरोबर. परंतु तो अगदी छोटा भाग आहे. परंतु ह्याच्यापेक्षा सुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे डिजिटलायझेशन होणार आहे. आणि कारण तुम्ही जेव्हा आणि ह्या बक्षिसांच्या योजना सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत की 3,000 ते 8,000 एवढ्या ह्याच्यातच तुम्ही जे त्याच्यात व्यवहार कराल त्याच्यावर रोजची 1,000ची बक्षीस आहेत. तुम्ही लाखो रुपये आणि करोडो रुपये जर फिरवलेत ते आता पण लोक कॉम्प्युटरवर बसून करतातच आहेत. परंतु त्याच्यासाठी नको आहे. कारण मुळात संकल्पना ही रोजच्या व्यवहारिक जगामध्ये तुम्ही कसे वावरताय बरोबर आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि समाजातल्या खालच्या स्तरालाही बक्षिसं मिळावी कारण त्यांना मोटिवेट करायचं आहे हा उद्देश आहे. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतोय वेगवेगळ्या सामाजिक स्तरापर्यंत न बोलता आपण असं म्हणूया की वेगवेगळे घटक असे आहेत ज्यांच्यापर्यंत अजून हे डिजिटल प्रकरण पोहोचलं नाहीये किंवा त्यांना ते पटकन समजून घ्यायचं नाहीये. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी एक असं येतं की ज्येष्ठ नागरिक मंडळी जी असतात की वयामुळे आता कुठे नवीन टेक्नॉलॉजी शिकायची एक कल तसा असतो किंवा गृहिणी असतात काही किंवा अजून काही ज्यांना साक्षरतेपासून थोडेसे लांब आहेत ती मंडळी. टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर भीती वाटते. तर सर जेव्हा आपण ह्याच्याकडे समाजकार्य म्हणतो आहोत तेव्हा समजा माझी इच्छा असेल सर्वसामान्य म्हणून तर मी सुद्धा या उपक्रमाला स्वतःला जोडून घेऊ शकते. अगदी अगदी जरूर. आणि माझं तर असं मत आहे की काही सामाजिक संस्थांनी सिनियर सिटीजन्सवर जाऊन जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण ही टेक्नॉलॉजी खूप कॉम्प्लिकेटेड हाय टेक नाही आहे. जर तुम्हाला मोबाईल घेता येतो SMS पाठवता येतो व्हॉट्सअप बघता येतं तेवढंच सोपं डिजिटलायझेशन आहे. फक्त माहीत नसल्यामुळे
आणि त्याचे कुतूहल आणि त्यामुळे घाबरणं Exactly. असं झालेलं आहे. बाकी त्याच्यात काही अर्थ नाही. आपण वेगवेगळ्या सेक्टर्सबद्दल सर जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की जवळजवळ सगळ्याच सेक्टर्सवर सध्या तरी आपण असं म्हणूया ॲट प्रेझेंट त्याच्यावर थोडासा ॲडव्हर्स इफेक्ट झालेला आपल्याला दिसतोय, पण भविष्यामध्ये ती परिस्थिती सुधारणार आहे. भविष्यात परिस्थिती सुधारणार आहे म्हणजे नेमकं आपण काय काय साध्य करणार आहोत या सगळ्या बदलांमुळे? आपल्या सरकारचा जो अंतिम ध्येय आहे ती वाढ आहे, म्हणजे जीडीपी मधली वाढ, याच्यावर बरीच चर्चा आपण ऐकतो. तर ती करणं हा अंतिम ध्येय आहे. आणि त्याचबरोबर कॅश इकॉनॉमीपासून आपल्याला कॅशलेस इकॉनॉमीकडे जायचं आहे. तर सुरुवातीला मी म्हटलं की ह्या बदल होण्याचा हा जो कालावधी आहे त्याच्यात इनिशियली जरी काही सेटबॅक्स असले तरी पुढे लॉंग टर्म फायदा आहे. हे म्हणण्याचं कारण असं आहे की डिजिटलायझेशनमुळे लोकांचा जो पैसा घरात ठेवण्याची वृत्ती होती ती आता बँकांमध्ये येणार आहे, सर्क्युलेट होईल तो तेवढा. सर्क्युलेट होईल. आणि बँकांमध्ये आल्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बँकांची कॉस्ट ऑफ फंड कमी होईल, कर्जांचे व्याजदर कमी होतील, महागाई कमी होईल. आणि त्यावर आपण बरीच चर्चा ऐकतो ती म्हणजे रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते की नाही, कमी करते की नाही. तर इन्फ्लेशन कमी होणं हा रिझर्व्ह बँकेचा प्रमुख उद्देश आहे. आणि ती कमी झाली तर रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करणार आहे. आणि तो जर का कमी केला तर सामान्य माणसांची क्रयशक्ती वाढणार आहे आणि त्यामुळे आर्थिक वाढ होणं अपरिहार्य आहे. गुंतवणूक सुद्धा गुंतवणूक वाढणार आहे, आपण त्याच्याबद्दल सेव्हिंग वाढणार आहे, गुंतवणूक वाढणार आहे आणि शेवटी ग्रोथ होणार आहे. या मुद्द्याकडे आपण येऊया की गुंतवणूक कशा पद्धतीने आणि कोणत्या कोणत्या भागामध्ये वाढू शकणार आहे. पण सर, वेगवेगळ्या जेव्हा सेक्टर्स बद्दल आपण बोलत होतो तेव्हा गुंतवणूक हा खूप महत्वाचा भाग असतो. जेव्हा नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात किंवा परकीय गुंतवणूक होते, देशांतर्गत, आंतरदेशीय, आंतरराष्ट्रीय, या सगळ्याचा परिणाम आपल्या इकॉनॉमीवर होत असतो आणि ती बळकट होण्यासाठी किंवा वेगळा परिणाम होण्यासाठी कारणीभूत ठरत असते. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा ग्रोथ हे ध्येय ठेवलेलं आहे तसंच ध्येय फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतात येणं हे त्यांचं देखील आहे. त्यामुळे भारतात ग्रोथ होणार आहे की नाही हा त्यांचं उद्दिष्ट पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टीवरच एफडीआय म्हणजे आपण म्हणतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतात किती येते. मधल्या काळात आपण बघितलं की मोदी सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी विविध देशात भेटी दिल्या. हो. त्या सगळ्याचा उद्देश काय होता तर आपल्याकडे विविध देशांमधनं गुंतवणूक यावी आणि एकीकडे आता डिमॉनिटायझेशन करून डिजिटल पेमेंटवर आपल्याला जायचं आहे. तर बँकांमध्ये पैसा खेळता राहून मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रोथ कसा होईल आणि ह्या एफडीआयला आपण कसं काय आकर्षित करू शकतो अशा पद्धतीने भरपूर प्रयत्न झाले. आपण ह्याच्याबद्दल थोडं बोलूया. पण छत्तीसगडहून फोन आहे सर, तो आधी आपण घेऊया. शैलेंद्र गोवर्धन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, माझा प्रश्न आहे की कॅशलेस साठी कमिशन जे लागतं एटीएम कार्डनी घ्या किंवा कोणत्याही यांनी त्यांनी ग्राहकांवर बोजा पडतो. माझं म्हणणं आहे. धन्यवाद सर. या संदर्भात मी जरूर सांगू शकेन की चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली गेली आणि त्यांनी हा जे डिजिटल पेमेंट, कार्ड पेमेंट यांचे जे काही चार्जेस लागतात त्याच्यावर अभ्यास सुरू केलेला आहे आणि त्यांचा अहवाल लवकरच सादर होईल. त्यांनी सरकारला सुचवलेलं आहे की 2000 पर्यंत कुठलीही वस्तू असेल त्याला त्या खरेदीवर 20 पैसे 10 पैसे इतक्या कमी दराने चार्जेस लावावे जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा बोजा वाटणार नाही. तर हे एकदा इम्प्लिमेंट झालं की साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. आपण एप्रिल पर्यंत त्याची वाट पाहूया का? म्हणजे आणि दुसरं असं आहे त्याच्यातलं गंमत अशी आहे की ज्या वेळेला मोबाईल आले त्यावेळेला इन्कमिंग वर पण आपल्याला चार्जेस होते. खरी गोष्ट आहे. परंतु जसजसा त्याचा वापर वाढत गेला तसा तसा सगळ्याचे रेट्स कमी आले. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा आता कदाचित थोडे रेट जास्त असतील किंवा ते सुसह्य नसेल कारण हा ऍडिशनल खर्च आहे आपल्याला. बरोबर. परंतु शेवटी टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा आणि ती चांगली करण्यासाठी सुद्धा काही खर्च येतोच सरकारला. परंतु तोही खर्च कमीत कमी कसा करायचा ह्याच्यासाठी सरकारचा जरूर प्रयत्न आहे आणि ते लवकरात लवकर आपल्याला निदर्शनास येईल. बरोबर आहे. हे म्हणजे इन्कम टॅक्स सारखं आहे की जर का मोठ्या प्रमाणात जनता टॅक्स भरायला लागली तर सरकार टॅक्स कमी करणारच आहे. एक्झॅक्टली. तसंच कार्ड पेमेंटच्या चार्जेसच्या बद्दल असंच म्हणता येईल की आज
मोबाईल स्मार्टफोन वापरून किंवा हे डिजिटल पेमेंट वापरून काही पेमेंट करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. हो. ही जर का भारतभर वाढली. पसरली तर हे चार्जेस 5 पैशावर येतील, 10 पैशावर होतील, की जे अगदी निग्लिजिबल होतील. डिमांड सप्लाय जो इकॉनॉमीचा Demand. बेसिक रूल आहे त्या त्यावरच आधारित पद्धतीने हे सगळं हा, तसंच चाललेलं आहे नाही चालतं का. आहे. बरोबर आहे. परकीय गुंतवणुकीबद्दल आपण बोलत होतो की अधिकाधिक म्हणजे बाहेरचे देश हे आपल्या मार्केटवर लक्ष ठेवून असतात की भारतामध्ये सध्या काय घडतंय, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळं नंतर प्रगतशील होणार आहे. आपण त्याच्याबद्दल बोलत होतो. बरोबर. अजून त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल विस्ताराने, की कशा पद्धतीने अजून हे मार्केट आपलं स्ट्रॉंग होऊ शकतं. त्याच्यासाठी इन्कम टॅक्सचा आता तुम्ही मुद्दा काढलाच, पण त्याबरोबरीने नाही, आता हे काळच ठरवणार आहे, कारण आज हे सगळं भाकीत करणं थोडी घाई होईल घाई होईल. कारण आता डिमॉनिटायझेशन नंतर 2 क्रेडिट रेटिंग एजन्सीनी आपला वृद्धीचा जो दर आहे तो 7.8 वरनं 7.2 वर येईल वगैरे अशी भाकीतं केलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात ह्याचे जेव्हा चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतील आणि वृद्धी दर एकदा वाढला की ही FDI आधीच आपण त्याच्यासाठी ग्राउंडवर्क केलेलं आहे, हो. तर हे होऊन भारत एक महासत्ता होणार आहे, आर्थिक महासत्ता. याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आणि ह्याबद्दल मला वाटतं एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं अगदी ते ठरतंय सगळ्यात नाही का. महत्वाचं आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खरंच भारतीय नागरिकांनी शिस्त आणि सामंजस्य आता हा पुढच्या काळामध्ये हे जास्तीत जास्त ठेवण्याची गरज आहे आणि नक्कीच ठेवतील आणि त्याच्या आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळणारच आहेत. बरोबर आहे. मी आता वेगळा प्रश्न सर तुम्हाला विचारते की आपल्याकडे आता काही वेळ शिल्लक आहे त्या अनुषंगाने, की समाजकार्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बऱ्याचदा लोकांना शिक्षण देणं, त्यांचं आरोग्य किंवा पुनर्वसन यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये मेनली येतात. पण आर्थिकदृष्ट्या मदत करणं किंवा इकॉनॉमीमध्ये समाजकार्य ही वेगळी कॉन्सेप्ट आहे, ही नवी कॉन्सेप्ट आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण ही नवीन कन्सेप्ट म्हणजे अजून NGOज किंवा जे सामाजिक संस्था आहेत यांना हा विचारच नव्हता, कारण त्याची गरजही नव्हती. समाजसेवा कशी होते किंवा NGOज कसं काम करतात की जेव्हा त्याची गरज तयार होते. आता ही गरज तयार झाली आणि ती गरज इतक्या प्रायोरिटीवर तयार झालेली आहे की मला असं वाटतं की समाजसेवी संस्थांनी किंवा NGOजनी हा स्वतंत्र एक कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवून त्याच्यावर चर्चासत्र, त्याचा उहापोह, त्याचे फायदे तोटे हे लक्षात घेऊन नव्हे तर आपल्याला जास्तीत जास्त सामान्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल आणि म्हणूनच NGOज आणि समाजसेवा संस्था काम करत असतात. बरोबर. ते जर आपण करायला घेतलं, कारण हा नाविन्यपूर्ण कल्पक असा हा एक कार्यक्रम असणार आहे आणि तो राबवणं, प्रायोरिटीवर राबवणं आणि लोकांना आपण लिटरेट करणं, साक्षर करणं, आर्थिक साक्षरता हा एक मोठा कार्यक्रम होऊ शकतो याच्यामध्ये. तुम्ही निवृत्तीनंतर आणि सातत्याने गेली काही वर्ष हे काम करता आहात. हो, आणि पण आता आम्हाला सुद्धा हा काही समोर नव्हता हो. की असं आपल्याला आर्थिक साक्षरतेकडे किंवा आर्थिक याच्यामध्ये आपल्याला बोलायला लागेल किंवा त्याच्यावर काम करायला लागेल. परंतु आता त्याची गरज आहे आणि ती प्रायोरिटीवर करणं असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि हे फक्त समाजसेवी संस्थांनी करायला पाहिजे असं काही नाही. एक्झॅक्टली. आता जसं बँका आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांनी ह्या NGOची मदत घ्यावी आणि असे कार्यक्रम राबवावे की जेणेकरून ही आर्थिक साक्षरता येईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे जे डिजिटलायझेशन आहे, मोबाईल बँकिंगवरनं पेमेंट कसं करायचं, मोबाईल बँकिंगवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासाठी लोकांना साक्षर करण्याची गरज आहे. मगाशी सांगितलं की आमच्या बँकेनी अशा NGOच्या मदतीने किंवा बिझनेस फॅसिलिटेटर अपॉइंट करून निरनिराळ्या वस्त्यांमध्ये जाऊन किंवा कॉलेजेस असतील, सिनियर सिटीजनचे ग्रुप असतील, अशा विविध घटकांपर्यंत जाऊन याचं प्रेझेंटेशन देऊन त्यांना मोबाईल बँकिंगचं रजिस्ट्रेशन करून द्यायचं. अच्छा. आणि जेणेकरून एकदा त्यांना ते कॉन्फिडन्स आला की हे मोठ्या प्रमाणात प्रसारित होणार आहे. बरोबर. यासाठी आम्ही एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे, ते म्हणजे 31 मार्चपूर्वी 500 कॅम्प घ्यायचे. ओके. जेणेकरून 25,000 लोकांपर्यंत हा विषय जाईल आणि ते साक्षर होतील. बरं. पण अजूनही लोकांच्या मनात ज्या काही शंका आहेत भावे सर, अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनातल्या शंका आहेत, त्यांनी दूर करण्यासाठी स्वतःहून काय करणं गरजेचं आहे? म्हणजे मदतीला आपल्यासारखी मंडळी आहेतच, ते कायम मार्गदर्शन करणार आहेतच,
पण त्या व्यतिरिक्त स्वतः काहीतरी प्रयत्न करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं नाही वाटत तुम्हाला? खूप महत्वाचं आहे, पण समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत हम्म, की ज्यांना शंका असते ते जवळच्या कुठल्याही माणसाला, तज्ज्ञ माणसाला किंवा साध्या माणसाला सुद्धा, ज्याला माहिती आहे, माहितगार आहे, त्या माणसाला जाऊन ते त्याचा उहापोह करतात किंवा त्याची माहिती घेतात. अहो साधी गोष्ट आहे, मोबाईल कोणाला चालवता येत होता? मला पण चालवता येत नव्हता, कॉलेजमध्ये असताना नव्हताच मोबाईल, पण आम्हाला यायला लागला. परंतु समाजात असेही काही लोक आहेत की जे म्हणतात आम्हाला हे शिकायचं नाही. त्या लोकांचा मात्र तोटा होईल. आणि ज्या दिवशी मी हे जरा थोडं आग्रहपूर्वक का म्हणतोय, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल की आपण शिकायला पाहिजे. परंतु मेजरली म्हणजे मोठ्या प्रमाणावर असं लक्षात येतं की लोक जाऊन शिकतात, कारण स्वतःचं नुकसान करून ह्याच्यामध्ये नाहीतर त्या व्यक्तीचं नुकसान होणार आहे हे ज्या दिवशी त्याच्या लक्षात येईल. आणि ते आता हळूहळू यायला लागलेलं आहे. बरोबर. कारण अनेक व्यापारी आणि उद्योगांनी आता ठरवलेलं दिसतंय की आपण आता बँकेच्याच थ्रू व्यवहार करूया, तरच ते फायदेशीर जातील, अगदी खरं. असं मला वाटतंय. सर, जाता जाता अगदी शेवटचं 1-1.5 मिनिट आपल्याकडे आहे. जाता जाता तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्याबद्दल? बदलणारी अर्थव्यवस्था, प्रगतीचं पाऊल. एकच सांगेन की हा बदल होण्याचा काळ आहे आणि ह्या काळात आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी समाजाला साक्षर करणं, आर्थिक साक्षर करणं ही आपली जबाबदारी समजावी. मी रोज एकतरी माणूस आर्थिक त्याला साक्षर आर्थिक करेल. साक्षर करतो की नाही एवढं उद्दिष्ट ठेवलं तरी मला वाटतं नजीकच्या काळात आपण ही साक्षरता मोठ्या प्रमाणावर आणू. क्या बात आहे. याच नोटवर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण कशी वाटली चर्चा आम्हाला जरूर कळवा. भावेसर, फडके सर इथे आलात आणि खूप महत्वाचा विषय आहे सध्याच्या आपल्या इकॉनॉमीसाठी. त्याच्यावर छान माहिती दिली. तुमचे मनापासून आभार मानते. आपले प्रेक्षक आपल्याला फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया कळवू शकतात. www.facebook/sakhisayhadri.dd फेसबुक पेजला तुम्ही इकडे जाऊन व्हिजिट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. किंवा sakhisayhadri@gmail.com हा आपला मेल आयडी आहे. तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला नेमकं काय वाटलं ह्या सगळ्याबद्दल ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. नवीन विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपली पुन्हा भेट होणार आहेच. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.